आणि मग आरोपीला आता पोलीस कोठडीमध्ये तिथे ठेवलं गेलं आहे। त्याच्याच बरोबर असं कळतंय की राहिलेल्या 3 पैकी 2 जे मारेकरी होते त्यांना पकडलंय, पण अजून स्पष्टपणे कुठं अजून कळालेलं नाही। त्यामुळे देशमुख कुटुंबियाची व तसंच महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची मागणी एवढीच आहे की आता हे जर जबाबदार असतील, हे ज्यांना पकडलं आहे, तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे। आणि असं धाडस कधी कुणी करू नये या महाराष्ट्रामध्ये, असं एक कुठेतरी प्रथा या सरकारने आणि प्रशासनाने या महाराष्ट्रामध्ये सुरू केली पाहिजे, असे आमच्या सगळ्यांचं मत आहे। दादा, लाडक्या बहिणीचे ना निकष परत बदलणार धुळ्यासारख्या ठिकाणी ना काही लाडक्या बहिणीचे पैसे परत सरकारच्या खात्यात गेले। जेव्हा इलेक्शन होतं जेव्हा त्यावेळेस सरसकट दिले गेले आणि आता निकष बदलले जातात, सरकार कुठेतरी माघार घेते यामध्ये। केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली होती, ज्याच्यामध्ये दर महिन्याला आम्ही एवढे पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले, पण टप्प्याटप्प्याने आज जर आपण बघितलं तर 70% शेतकऱ्यांचे पैसे आता थांबलेले आहेत। आता इलेक्शन झालं, बहुमत हे आता भाजपला मित्रपक्षाला मिळालेलं आहे। आता तुम्ही बघाल की हळूहळू टप्प्याटप्प्याने बऱ्यापैकी आमच्या लाडक्या बहिणींना ते योजनेपासून वंचित ठेवतील। अनेक महिला वंचित आहेतच, पण ज्यांना आता पेन्शन 1500 रुपये महिन्याला मिळते ते सुद्धा कदाचित कमी केलं जाईल। पण आम्ही आता विरोधात आहोत। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी तिथं भांडू, आणि जर उगाचच नावं कमी केली जात असतील तर मग आम्ही ते होऊन देणार नाही, याची दक्षता नक्कीच तिथं घेऊ। आरोपी म्हणजे वाल्मिक कराड यांच्यासोबतचे फोटो जे आहेत ते अमोल मित्तरेंकडून ट्विट केले जातात। बजरंग बाप्पांसोबतचा फोटो जो आहे अमोल मित्तरेंकडून ट्विट करण्यात आला की काही समजत नाही की बाप्पाचं खूप अवघड आहे अशा पद्धतीचे। विषय एवढाच आहे की धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षातले मोठे नेते होते, आज ते अजितदादांबरोबर आहेत। आणि मग जेव्हा एखादा नेता आपल्या बरोबर असतो त्या नेत्यावर आपला विश्वास असतो, आणि नेत्या जर आपला एखाद्या कार्यकर्त्याला हा माझा फार जवळचा आहे, हा माझा फार निष्ठावंत आहे, ह्याच्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही, बीडमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर याच्याशी संपर्क साधावा लागतो, अशा पद्धतीने एखादा नेता जर त्यांच्या कार्यकर्त्याला तिथं इंट्रोड्यूस करत असेल तर मग त्यावेळेस आम्ही सुद्धा फोटो त्यांच्याबरोबर काढले असतील। त्यामुळे कुठेतरी दिशाभूल आमची झाली असावी तर कोणाचीही झाली असावी, आमचं मत आहे की कोणाचा फोटो कोणाबरोबर, कारण का एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आमच्या बरोबर फोटो काढणारे अनेक लोक असतात। नरेंद्र मोदी साहेबांबरोबर फोटो काढणारे अनेक लोक आहेत जे आज वेगळ्या एरियामध्ये काम करतात, पण मोदी साहेबांना ते माहीत नव्हतं। तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं, पवार साहेबांचं, आमचं आहे। त्यामुळे कोणाबरोबर फोटो काढला जातो त्याचे लिंकिंग करणं